नमस्कार, मी राधिका. आणि तुम्हाला पण प्रश्न पडतोय का मुलांच्या टिफिनसाठी काय बनवावं? तर त्यासाठीच मी आता तुमच्यासोबत अशा 3 चविष्ट हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे. तर चला बघूया. तर मी इकडं कांदा आणि टोमॅटो चिरण्यासाठी घेतलं आहे. आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपल्या मुलांना हेल्दी खाण्याची काही आवड नसते, त्यांना बिस्किटं कुरकुरे असलंच काहीतरी लागत असतं. तर टोमॅटो असं तरी काही खाल्ला जात नाही. म्हणूनच मग आपण या रेसिपीमध्ये मी कसा ॲड करते त्याप्रमाणे जर तुम्ही केला तर नक्की तुमचं मुले टोमॅटोसुद्धा खायला शिकतील. तर इकडे मी कांदा पण चिरण्यासाठी घेतलेला आहे. कांदा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण खाताना जर मुलांना दाताखाली लागला तर ते पुढचं पण सगळं खायचं बंद करून टाकतात. म्हणूनच एकदम बारीक चिरून घ्यायचा, आणि जेणेकरून त्यांना खाल्ला पण जाईल आणि खाताना काही त्रास पण होणार नाही. त्याच्यामुळे एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. मग कांदा टोमॅटो बारीक चिरून झाल्यानंतर इकडे मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरण्यासाठी घेतली. आणि हे सगळं चॉपिंग झाल्यानंतर इकडं मी रवा भिजवून घेतलेला आहे अर्धा तास, आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी इकडं बेसन पीठ ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळे ते उलटताना काही प्रॉब्लेम येत नाही, त्याला थोडासा चिकटपणा येतो त्या बॅटरला. तर मग मी इकडं उत्ताप्याचा एक तवा घेतलेला आहे, आणि तो गरम करून त्याच्यावरती पाणी शिंपडून आपल्याला ते सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं तर लगेच आपला तो उत्तापा आहे तो पलटलासुद्धा जातो, नाहीतर तो सगळा तव्याला चिटकून बसतो. चला मग लगेचच उत्तापा बनवण्यासाठी घेऊया. तर मी इकडे एक पळी भरून आपण ते उत्ताप्यासाठी तव्यावरती टाकून घ्यायचं. लगेचच त्याच्यावरती टोमॅटो, कांदा, थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती टाकून ते थोडंसं दाबून घ्यायचं. ते बॅटरमध्ये टाकलं तर ते सगळं तव्याला चिटकून बसतं. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुमचा उत्ताप्पा लगेच पलटला पण जाईल आणि तव्याला चिकटणारसुद्धा नाही. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे इकडं माझा उत्ताप्पा पलटलेलासुद्धा आहे. आणि रव्याचे दुसरे पदार्थ म्हणले तर रव्याचा शिरा किंवा रव्याचा उपमा मुलांना खायला काही आवडत नाही, पण असं वेगळं काही बनवून दिलं तर मुलांना ते आवडीने खाल्लंसुद्धा जाईल. त्यामुळेच थोडंसं वेगळं पण हेल्दी असं आपल्याला बनवायला पाहिजे. आणि इकडे बघू शकता तुम्ही माझा उत्तप्पा रेडीसुद्धा आहे. आणि हा आपल्याला टोमॅटोच्या सॉससोबत जर तुम्ही मुलांना सर्व केला तर मुलं खूप आवडीने खातील. अशा प्रकारे मी 2-3 उत्तप्पेसुद्धा बनवून घेतले आणि लगेच खाण्यासाठी आपला उत्तप्पा रेडी आहे. तर मी इकडं बाजूला थोडासा टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे, आणि तुम्ही अशा प्रकारे जर मुलांना दिलं तर ते खूप आवडीने खातील. आणि नेक्स्ट रेसिपी चला तुमच्यासोबत आता शेअर करते. तर इकडे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे, आणि मग त्याचा छान असा आपल्याला इकडं गोळा बनवून घ्यायचा, आणि तो पिठामध्ये चांगला हे करून थोडीशी चपाती लाटून घ्यायची आहे. मग मी त्याच्यावरती थोडंसं तेल हळद टाकून ते त्या चपातीला पूर्ण लावून घ्यायचं. आणि मी इकडं वापरत आहे शाही पनीर मसाला. तर ध्रुवला शाही पनीर खूप जास्त आवडतं, म्हणून मग तुमच्या मुलांना जे काही आवडत असेल त्याचा मसाला जरी तुम्ही ह्याच्यावरती ॲड केला तरीसुद्धा चालू शकतं. मग थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती टाकली, थोडंसं मीठ टाकलं, आणि ते परत एकदा थोडंसं लाटूनसुद्धा घेतलं. त्यानंतर त्याला दुमड्या मारून घ्यायच्या आहेत. पूर्ण चपातीलाच आपल्याला थोडं थोडं करून दुमडी मारून घ्यायचं आहे रोल टाईप. आणि पूर्ण रोल बनवून घेतल्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे, आणि लगेचच आपल्याला तो रोल चाकूने थोडासा कापून घ्यायचा आहे. कापल्यानंतर मी ज्या प्रकारे करत आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा एक गोल बनवून घ्यायचा आहे. आणि गोल बनवल्यानंतर लगेचच तो आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बुडवून घेतल्यानंतर परत एकदा त्याची चपाती लाटण्यासाठी घ्यायची आहे. आणि मी ज्या प्रकारे करत आहे तशाच प्रकारे तुम्हीसुद्धा करून अशा प्रकारे चपाती लाटून घ्या. आणि तुम्ही बघू शकता किती छान त्याला लेअरसुद्धा आलेले आहेत. लगेचच मी इकडं तवासुद्धा तापायला ठेवला, आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं, आणि तो पराठासुद्धा त्याच्यावरती टाकून घेतलेला आहे. आणि एकदम कमी गॅसवरती हा आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे. जास्त गॅस असेल तर पूर्ण तो चिटकून बसतो. थोडंसं तेल लावून घ्यायचं, आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला एकदम मंद आचेवर करायची.
आणि तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे हा लच्छा पराठा. आणि हा तुम्ही मुलांना रोल करून टिफिनमध्ये देऊ शकता आणि मुलं खूप आवडीने खातील. ध्रुवला तर खूप जास्त आवडतो लच्छा पराठा. आणि नेक्स्ट रेसिपी आहे ओट्स. हा मसाला ओट्स हे मी डीमार्टमधून घेऊन आलेले आहे. आणि इकडं कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल टाकून कांदा, चिरलेली मिरची आणि थोडासा कढीपत्ता त्यामध्ये टाकायचा आणि लगेचच त्याला चांगलं परतवून घ्यायचं. थोडेसे शेंगदाणे पण त्याच्यामध्ये मी ॲड केले आणि ते पण चांगलं परतवून घेतलं. नंतर टोमॅटो पण टाकून घ्यायचा आणि ते सुद्धा परत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि हे चांगलं परतवून घेतल्यानंतर थोडीशी जिरी, मोहरी, थोडीशी आपण त्यामध्ये हळद पण ॲड करू शकतो. मी हळद पण टाकलेली आहे आणि ती पण चांगली परत एकदा परतवून घेतलेली आहे. आणि मी इकडं थोडीशी एक पळी भरून मुगाची डाळ मी इकडं शिजवून घेतलेली होती आणि तीसुद्धा यामध्ये मी ॲड केलेली आहे. आणि हे सगळं मी एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला एक थोडंसं अर्धा ग्लासभर आपल्याला जसे ओट्स बनवायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता. आणि मग पाणी टाकल्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर लगेच त्यामध्ये ओट्ससुद्धा टाकून घ्यायचे आणि मग त्याला चांगलं हलवून घ्यायचं. आणि थोडंसं शिजल्यानंतर एक थोडा वेळ त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं. मग हे वाफरल्यानंतर लगेच ताट काढून घ्यायचं आणि परत एकदा त्याला हलवून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे तर तुम्ही मुलांना ओट्स बनवून दिली तर मुले सारखं मागतील. तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा. आणि मग तुम्ही बघू शकता किती छान आपले ओट्स तयार झालेले आहेत. लहान मुलांसाठी तर हे हेल्दी आहेच, परंतु जे डाएट लोक करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप जास्त यूजफुल आहे. मला तर हे अशा प्रकारचे ओट्स खूप जास्त आवडतात. आणि जर असेच तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ जर माझ्या चॅनलवर पाहिजे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.